हाय मुलांनो, आज आपण 4th लेसन बघूयात. एव्हरीडे थिंग्स. एव्हरीडे म्हणजे रोज आणि थिंग्स म्हणजे वस्तू. तर रोजच्या वस्तू तुम्हाला इथे सांगायच्या आहेत. रीड, टेल अँड राईट. तर वाचा, सांगा आणि लिहा. तर काय वाचायचं आहे? थिंग्स यू ईट. तुम्ही खाता त्या वस्तू सांगायच्या आहेत. तर राईस म्हणजे भात. ही काय आहे? ही आहे रोटी. ठीक आहे. त्यानंतर रोटी किंवा चपाती सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला. अजून तुम्ही काय खाता? व्हेजिटेबल्स, भाज्या खाता की नाही? बिस्किट खाता. अजून काय आठवतंय तुम्हाला? पराठे खाता की नाही? पराठा. आणि अशा अजून भरपूर साऱ्या गोष्टी ज्या तुम्ही खाता त्या इथे लिहायच्या आहेत. समजलं? आता थिंग्स यू ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी पिता? तर मिल्क पितो, बरोबर. त्याच्यानंतर हे काय आहे? हे आहे ज्यूस. ज्यूस पिता. अजून काय पिता तुम्ही? वॉटर, पाणी पितो आपण, बरोबर. ताक पितो. ताकला काय म्हणतात? बटर मिल्क. ठीक आहे. आणि यासारख्या अजून जे तुम्हाला आठवेल ते इथे लिहा. ओके. थिंग्स यू विअर. विअर म्हणजे घालणे. तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी घालता? तर टाय घालता. हे काय आहेत? सॉक्स आहेत. पॅन्ट घालतो आपण, शर्ट घालतो, फ्रॉक घालतो, हो ना. अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही आता त्या तुमच्या मनाने लिहायच्या आहेत. थिंग्स यू यूज. यूज म्हणजे वापरणे. तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी वापरता? स्पून, काही खाण्यासाठी स्पून वापरता, बरोबर. ही काय आहे? की. जर तुमची सायकल असेल तर सायकलची की, सायकलची चावी. ठीक आहे. अजून काय वापरतो आपण? प्लेट वापरतो खाण्यासाठी, वापरतो ना. प्लेट वापरतो किंवा त्याला तुम्ही डिश म्हणू शकता, बाउल म्हणू शकता. ओके. अजून काय आठवतंय? तर तुम्ही यूज केलेल्या गोष्टी इथे लिहायच्या आहेत. जसं की पेन्सिल वापरता, पेन्सिल, CIL. पेन्सिल, पेन, इरेजर, बुक्स, नोटबुक, किती गोष्टी वापरता तुम्ही. ठीक आहे. टॉयज आहेत, त्याने तुम्ही खेळता, ते सुद्धा तिथे लिहू शकतात. ठीक आहे, समजलं. आता थिंग्स यू मेक. तुम्ही कोणत्या गोष्टी? मेक म्हणजे बनवणे. गार्लँड. गार्लँड म्हणजे समजा हार बनवताय, फुलांचा हार बनवतो की नाही आपण, ते झालं गार्लँड. आता ही काय आहे? ही बोट आहे. तुम्ही बोट बनवता. अजून काय बनवता? टॉयज. समजा ही क्ले आहे, तर क्ले पासून तुम्ही टॉयज बनवता, खेळण्याच्या गोष्टी बनवता, हो की नाही. अजून काय बनवू शकता? विचार करा बरं. काईट बनवतो आपण. ठीक आहे. आता थिंग्स यू हिअर. तुम्ही काय ऐकता? डोरबेल. दरवाजावरची बेल वाजवली की आपण ऐकतो की नाही. अजून काय? हे फोनमध्ये आपण सॉंग्स ऐकतो, त्याला सॉंग्स म्हणूयात किंवा म्युझिक म्हणूयात. अजून काय ऐकता? स्टोरी. ओके. आता थिंग्स यू कॅन स्मेल. स्मेल म्हणजे वास घेणे. तुम्ही कशाचा वास घेता? सेंटचा वास घेता, फ्लॉवरचा वास घेता. अजून काय? आईने एखादी छान भाजी बनवलेली असेल तर त्या भाजीचा वास घेता, व्हेजिटेबल्सचा. ओके. कुक्ड व्हेजिटेबल. कुक्ड व्हेजिटेबल. अजून कशाचा वास येतो आपल्याला? पेंटचा वास असतो बघा, खूप छान. कोणाला आवडत असेल तर पेंटचा वास येतो. ओके. आता थिंग्स यू केअर फॉर. केअर म्हणजे काळजी वाटणे. तुम्हाला कोणाची काळजी वाटते? कोणाची काळजी तुम्ही घेता? युअर पेट ॲनिमल. जर तुमच्या घरामध्ये एखादं पेट ॲनिमल असेल, डॉगी असेल, एखादी छोटीशी मांजर असेल, मनी म्याव असेल, तर त्याची तुम्ही काळजी घेता की नाही? खूप. ओके.
बुक्सची काळजी घेता की ते फाटू नये, ते व्यवस्थित वापरले पाहिजेत. आपल्या कपड्यांची काळजी घेतो आपण आणि घ्यावी पण क्लोथ्सची. आणि हेअर्सची काळजी घ्यायची, व्यवस्थित हेअर वॉश करायचा. ठीक आहे, हेअर्सची काळजी घेतली की आपल्या क्लॉथची झाली. टॉयजची काळजी घ्यायची. ठीक आहे, यांची आपण केअर करतो. समजलं? तर सेकंड बघूयात. लिस्ट मोर एक्झाम्पल्स ऑफ ईच ऑफ द थिंग्स गिवन अबव. तर इथे ज्या प्रत्येक गोष्टी दिलेल्या आहेत तर त्याच्या आपल्याला अजून एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. देन चूज एनी वन एक्झाम्पल अँड राईट 1 or 2 लाईन्स अबाउट इट. आणि त्यातलं कुठलंही एक्झाम्पल निवडायचं आहे आणि त्याच्यावरती 1-2 लाईन्स तुम्हाला लिहून दाखवायच्या आहेत. म्हणजे आता समजा इथे काय होता, पहिला राईस होता, तर इथे कसं लिहिले बघा, आय ईट राईस. इट इज व्हाईट, सॉफ्ट अँड टेस्टी. आय ईट हॉट म्हणजे मी राईस खातो किंवा खाते. तो कसा असतो कलरने, व्हाईट कलरमध्ये असतो, मऊ असतो, सॉफ्ट असतो आणि टेस्टी असतो. आणि आय ईट हॉट म्हणजे मला गरम गरम भात खायला आवडते. ठीक आहे, अशा प्रकारे. किंवा आवर डोअरबेल गोज डिंग डॉंग ट्रिंग व्हेन यू प्रेस द बटन. जेव्हा तुम्ही आमची डोअरबेल, दरवाजावरची बेल वाजवता तेव्हा ती डिंग डॉंग वाजते किंवा ट्रिंग वाजते. असं तुम्ही यातल्या प्रत्येक ह्याच्याबद्दल लिहू शकता, प्रत्येक थिंगबद्दल लिहू शकता. आता जसं की इथं पेट ॲनिमल आहे. समजा तुमच्याकडे कोणता पेट ॲनिमल आहे, ते आय हॅव अ पेट ॲनिमल. इट इज अ डॉग. आय केअर फॉर इट व्हेरी मच. असं लिहायचं. समजलं? असं तुम्हाला जे आवडेल ना त्याच्याबद्दल इथे लिहायचं आहे. ओके, बाय बाय.